आयुष्य घात काळ सावधान तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरुणी राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य घात काळ सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा तस्मै श्री गुरुवे नमः। जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते तिथे योग विद्येस सामर्थ्य येते तिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा सदा तटे विवालतं वरमुण्डलीकाय धातुं मुनिन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दपरं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं
दुसरे चरण संतांची ह्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावतीची बोध राधावतारम कलांगांग तेजो कामोदी वक्र हलानीश वादा पनोदाननीशम समाधी समूर्तिं भजे ज्ञानदेवम् श्री Hare
नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय या अभंगाद्वारे आपल्याला हे सांगत आहे की भवसागरातून जर करायचं असेल तर काय करा, क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षणी हाची काय करा, विचार करा. मात्र कोणता विचार, नाशिवंत देह जाणार सकळ. काय नाशिवंत देह, देहाला काय म्हटलंय, नश्वर म्हटलंय. आणि हा नश्वर देह काय होणार आहे, जाणार आहे. म्हणून काय करा, क्षणोक्षणी हाची करावा विचार. आणि त्यानंतर काय करा सांगितलंय, संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. तुकोबराय म्हणतात की हे नश्वर शरीर तर जाणार आहे, मात्र जीवाने काय करावं, तर संत समागमी धरावी आवड आणि करावी तातडी. काय करा, तातडीने काय करा, परमार्थ करा. त्यानंतर महाराज म्हणतात, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहार. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुळे भरून राम. या संसाराच्या जाळामध्ये डोळ्यामध्ये कितीही संसाराचं दुःख जर आपण आठवण ठेवलं तरी ते संसाराचं दुःख मिटणार नाही. म्हणून काय करा, नाशिवंत देह जाणार आहे, सगळं हा देह जाणार आहे. मग काय करा, क्षणोक्षणी हाची करावा विचार. हा झाला अभंगाचा सरळ सरळ प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता प्रतिपादित केलेला अभंग देहूचे जगद्वंदनीय श्रीमंत संत महान भागवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्यांनी नामस्मरणाचा प्रचार प्रसार केला, नवे नवे ज्यांनी छत्रपती शिवरायांचा जो नजराणा होता तो सुद्धा माघारी पाठवला. आणि माघारी पाठवताना महाराजांनी अभंग गायले की आम्ही तेणे सुखी आणि म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. ज्यांनी नामस्मरणामध्ये सर्व सुख शोधलं असे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी असणारे जगद्गुरु तुकोबराय आणि त्यांचा उपदेश परप्रकरणातील अभंग आज या ठिकाणी सेवेकरिता घेतलेला आहे. मात्र सेवेकडे वळण्याआधी, वाणीला सुरुवात करण्याआधी वक्त्याचं जे कर्तव्य असतं ते म्हणजे असं की अल्पसा परिहार. आणि तो असा की आदरणीय वंदनीय वैकुंठवासी विठ्ठलदादा गिरमे यांचं 1 वर्षापूर्वी आपल्या या मृत्यूलोकामधून जाणं झालं. खरं तर आलेल्या प्रत्येक जीवाला या ठिकाणून जायचंच असतं, मात्र प्रत्येकाची काळ आणि वेळ वेगळा असतो. तर या दादांचं या ठिकाणावर जाणं झालं. खरं तर मला ज्यावेळेस ही घटना कळाली त्यावेळेस वाईट वाटलं, कारण कमी वयामध्ये जो जातो त्याच्या मागचा जो परिवार असतो त्यांना खूप संघर्षमय जीवन काय करावं लागतं, जगावं लागतं. आणि त्यांच्या मागे जो परिवार आहे, त्यांचा मुलगा मुलगी, पत्नी आहे, आई आहे आणि अजून आपतेष्ट नातेवाईक, बराच मोठा परिवार त्यांचा जो आहे, त्या सगळ्यांना काय झाली, दुःख आणि शोक त्यांच्या ठिकाणी निर्माण झाला. आणि त्यांना या दुःखातून परमेश्वराने लवकर बाहेर निघण्याची शक्ती आणि ताकद देव एवढीच माऊलींच्या चरणी प्रार्थना करते. आणि या ठिकाणी वाणीला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल